अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकरी मागील 17 दिवसापासून पूनम गेट येथे आंदोलनास बसले आहेत। शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं। छत्रपती संभाजी महाराज तलाव अर्थात कंबर तलाव येथे येऊन शेतकऱ्यांनी जल आंदोलन केलं। यावेळी पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती। पोलीस आयुक्त एम राजकुमार, प्रीतम येवलकर यांच्यासह इतर अधिकारी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना त्यांनी जल आंदोलन करण्यापासून रोखलं। अनेक शेतकऱ्यांनी आम्ही आमच्या पैसा मिळाल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही असा पवित्रा घेतला, परंतु प्रशासनाने त्यांना समजावून सांगून त्यांचं आंदोलन मागे घेण्यास लावलं। अखेर प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने सर्व तलावामध्ये उतरलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर त्यांना त्यांच्या योग्य मागण्या मान्य होतील असं आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याचं समजलं। ह्या जलसमाधीच्या आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही। आम्हाला सरकारनं म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना 2 मिनिटाची वेळ देण्यासाठी आम्ही आज 17 दिवस झगडतोय। म्हणून आज आम्ही जलसमाधी आंदोलन केलंय। यानंतर जर नाही पैसे दिले तर आत्मदहन आंदोलन करणार आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं। गोकुळचा कारखानदार आमच्याशी वैर करतो। आमच्या 7 महिन्यापासून एकही रक्कम दिली नाही। 15 दिवसात कायद्यानं बिल देणं बंधनकारक आहे। ही जी कायद्याची मंडळी आहेत ते आमचा अपमान शेतकऱ्याची करतात। 7 महिन्यापासून आमचं बिल थकीत आहे। 1 रुपया अजून जोपर्यंत बिल पडणार ना तोपर्यंत हलणार नाही। जोपर्यंत बिल पडणार आमची भूमिका ह्याच्यापेक्षा कडक असणार आहे। आमचं बिल द्या अगोदर, बिल आणि मग बाकीच्या गोष्टी। आमच्या ऊसाचा बिल द्या। आम्ही थांबलोय सर, 17 दिवस थांबलोय। आमचा एक जण सुद्धा आमचा विचार केला नाही। आता आम्हाला आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही। आम्हाला एकच आमच्या खात्यावर बिल पडलं तरच आम्ही माघार जाणार, मात्र जाणार नाही। मीन व्हाईल ते पत्र आल्या नेक्स्ट डेलाच तहसीलदारांकडून कारखानदाराला त्या नोटीस गेलेली आहे की एवढी वसुली, बिकॉज आरआरसी वसुलीचं काम हे मूळतः महसूल विभागाचं आहे। आम्हाला पत्र प्राप्त झाल्यानंतरच आम्ही इमिजिएटली नोटीस काढली। आता ह्या नोटीसचं कसं आहे की ह्याला आम्ही सगळ्यात पहिले ज्यावेळेस तिथे गेलो पूनम गेटच्या तिथे, त्यावेळेसच सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला टाइम बाउंड द्या की कोणत्या तारखेला तुम्ही नोटीस काढणार, कोणत्या तारखेपर्यंत त्यांचे लिलाव वगैरे होणार, स्थावर मालमत्ता असेल, जंगल मालमत्ता असेल, असं टाइम बाउंड प्रोग्राम आपण त्यांना दिला। बिकॉज तिथून पुढे महसूल विभागाचा आमचा रोल सुरू झाला होता। टाइम बाउंडच्या ह्याच्यामध्ये आता सेकंड नोटीस पण आपण त्यांना दिलेली आहे। याच्यात पुढच्या प्रोसेस आहेत की यात काय होतं प्रॉब्लेम की एखाद्या नोटीस मध्येच आपण घाई करायला गेलं, गडबड करायला गेलं आणि चुकून जर प्रोसेसच्या व्यतिरिक्त काही करायला गेलं तर कोर्टाचा स्टे येण्याची शक्यता असते। म्हणून आपण सर्वांना आवाहनही केलं होतं त्यावेळी शेतकऱ्यांना की या टाइम बाउंड प्रोसेसनुसारच होऊ द्या, आम्हाला एक साधारणतः 1.5 महिन्याची मुदत द्या आणि तारखेसहित आम्ही त्यांना घालून दिलं होतं सर्व। मग आता त्याच्यानंतर काय झाले की माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे सुद्धा आपले प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकरी आले होते। त्यांना मदत म्हणून सर बोलले होते की आम्ही सुद्धा म्हणजे ऑफ द रेकॉर्ड जाऊन ह्यात काही मदत करतात, कारण कायदेशीर प्रोसेस सुरूच आहे। याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेला आपल्याला 1.5 महिना लागणार आहे, बिकॉज त्याच्यात 6 प्रकारच्या नोटीस आहेत। त्या जर मध्येच आपण एखादी स्किप केली तर त्याच्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे आमचं महसूल प्रशासन असेल किंवा तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर महोदय असतील, आमच्या पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या महसूल म्हणून आरआरसीची प्रक्रिया जी आम्ही करू शकतो त्यात कुठेही खंड झालेला नाहीये। ती प्रक्रिया पूर्णपणे सुरू आहे। याच्यात आता 130 कोटीची आरआरसी वसुली आहे। मला वाटते साखर आयुक्तांचं जसं पत्र आहे आपल्याला आता त्याचा काउंट वगैरे त्याच्यामध्ये आलेला नाहीये। ते आता साखर कार्यालयाचे जे लोक आहेत, साखर आयुक्त कार्यालयाचे, त्याच्याबद्दल सविस्तर आपण त्यांना विचारून घेतलं तर बेटर होईल। ते काय बोलणं झालं काय संदर्भात? या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे, परंतु ते रेकॉर्ड वगैरे जेव्हा आमची वसुलीची प्रोसेस आता सुरू होईल, या नोटीसला त्यांचं काय उत्तर येतं, यांचं उत्तर जरी नाही आलं तरी सुद्धा आपल्याला एकतर्फी आपली कारवाई सुरूच ठेवायची। याच्यामध्ये लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।